एकच आहेत, परळीमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि अर्धवट राहिलेले काम, हजारो कोटीचा झालेला भ्रष्टाचार. आता ह्याच्यावर हे दडपण्यासाठी सगळ्या परळीकरावर काय काय प्रेशर होते आणि काय काय गुन्हे झालेले आहेत हे सगळ्या परळीला माहिती आहे. परळीच्या नगर परिषदेचा कोट्यावधीचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार आहोत. झाला की आमचं काही बी झालं तरी मध्यंतरी मला तुम्हाला सांगितलं, मी माझी पोस्ट केली होती की माझं तुमची चप्पीच करतोय. पोस्टवर आज बी आहेत, तुम्हाला बघतो ते अशा खूप धमक्या त्यात. मी असल्या गिदड धमकीला भेटणार नाही आणि भेद बी नाही. फक्त विषय एवढाच आहे की परळीच्या जनतेला थोडं भेऊ वाटतंय, त्याच्यासाठी आधार म्हणून आम्ही पुढे आलेलो आहोत आणि इथून पुढे परळीतली जनता सुद्धा त्या कुठल्या गोष्टीला भेटणार नाही. परळीमध्ये जे आमच्या परळीची प्रतिमा जे मलिन झालेली आहे, सगळ्यात पहिल्यांदा आमचं एक काम असेल की हे भयमुक्त परळी करणं आणि परळीची प्रतिमा जे मलिन झाली ते स्वच्छ करण्यासाठी आम्ही सगळे परळीकर एक जूट करून आम्ही ह्या जे झालेले विषय मागचे जे आहेत ह्याला स्वच्छ करण्यासाठी आम्ही सगळे ताकदीनं बाहेर येणार आहोत. आणि परळीमध्ये मोठमोठ्या बिल्डिंग आहेत, जसे की वाचनालय आहे, पाणी पुरवठा योजना आहे, भुयारी गटार योजना आहे. हजारो कोटीचे कामं आतापर्यंत अर्धवट अवस्थेत आहेत. पण अर्धवट अवस्थेत म्हणण्यापेक्षा पूर्ण ते 8-8, 9-9 वर्ष ते अर्धवट अवस्थेत आहेत. ह्या एवढ्या कोटीच्या कामाचं कुणीही ते हे केलेलं नाही, त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही आहे. आणि परळी शहरामध्ये एक आमच्या प्रभागामध्ये बुद्ध विहार मंजूर झालेलं होतं, ते सुद्धा दरवेळेस इलेक्शनला येतात, खोदतात आणि इलेक्शन झालं की बंद करतात. पुन्हा लोकसभा आली, विधानसभा आली की पुन्हा तेच पाठी लावतात, मोठमोठ्या जाहिरात करतात. बुद्ध विहार करायलो उद्घाटन होतंय, खोदकाम चालू होतंय, मतदान झालं की बंद होतंय. आज बी ती परिस्थिती तशीच आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या उभ्या करण्यासाठी परळीमध्ये 5-6 गाड्या आहेत अग्निशामक दलाच्या. त्याला आणि त्याचे जे सगळी टीम कर्मचारी आहेत त्यांना राहण्यासाठी बिल्डिंग आलेली आहे, ती सुद्धा पूर्ण नाही आहे. तीच बिल्डिंग मध्ये घनकचऱ्यामध्ये एक बिल्डिंग आहे, तीच घनकचऱ्याची बिल्डिंग अग्निशामकला दाखवतात, अग्निशामकची बिल्डिंग घनकचऱ्याला दाखवतात. असं करून करोडोचे बिलं उचललेले आहेत. तुम्हाला जर आत्ता बी पाहायचं असलं तर मी प्रत्यक्ष येऊन त्या बिल्डिंगी दाखवतो. प्रत्येक त्या पाणी पुरवठा योजना सुद्धा कशा पद्धतीनं अर्धवट अवस्थेत आहेत. भुयारी गटार परळीमध्ये कशा पद्धतीनं लोकांना त्रासदायक आहे, कुठलीही योजना चालू नाहीये. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा एसटीपी प्लांट आहे. भुयारी गटारचं पाणी जिथून वाहून नेणार आहे आणि तिथं स्वच्छ करून फिल्टर करून आम्हाला थर्मलला द्यायचं काम ठरलेलं आहे. पण ती जागा जी घेतली आहे एखाद्या ह्याच्याकडून शेतकऱ्याकडून जागा घेतली, पण त्याच्यावर रेल्वेचं आरक्षण होतं, अर्धवट अवस्थेत ते काम केलंय. पण त्याच्या पुढे काम 2-3 वर्ष झालं कामच चालू नाहीये. ते बंद ह्याच्यासाठी केलं की आता त्यांना रेल्वे तिथून गेलेले आहे, रेल्वेचं काम चालू आहे. आता त्यांना दाखवायचं आहे की हे काम पूर्ण झालं आणि रेल्वेमध्ये जाऊन हे काम पाडण्यात आलं किंवा रेल्वेकडे गेलं, म्हणून ही योजना पुन्हा ती फस्त करण्याचा विषय आहे. ह्या योजनेसाठी आम्ही सुद्धा वारंवार पत्र दिले की हे इथून जागा पलीकडे शिफ्ट करा, ही रेल्वेमध्ये जाणार आहे. आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्हाला मतदान करून परळीकर आम्हाला 2 तारखेनंतर निवडून देतील, ते बी प्रचंड मताने निवडून देतील. आणि आता जे भयमुक्त परळी आहे ती आता एकदम इलेक्शन झाल्यानंतर मोकळा श्वास घेईल, ही मला अपेक्षा आहे. काय सांगाल, काल उमेदवारांची छाननीचा त्यावेळेस विषय सभागृहामध्ये आक्रमण झाले होते, काय झालं होतं सविस्तर सांगा. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांचा गटामार्फत मी माझ्या नेतृत्वाखाली परळी शहरामध्ये निवडणूक लढवित आहोत. आणि आमचे सर्व उमेदवार काल छाननी असल्यामुळे आम्ही तिथं होतो. बऱ्याच उमेदवारांना काही प्रक्रिया माहीत नसते छाननीची, म्हणून एक प्रमुख असल्यामुळं आम्ही तिथं कंटिन्यू थांबून होतो. पण आम्हाला माहित होतं परळीमध्ये हमेशा काय काय घडतंय काय काय नाही, तेच लक्षात ठेवून मी तिथं सकाळपासून कायम थांबलेलो होतो, थांड मानून होतो. आणि मला माहित होतं काय होणार आहे आणि कुणाच्या दबावाखाली हे लोक काम करत आहेत प्रशासनाचे. तर आमच्या प्रभाग 3 मध्ये एक उमेदवार महिला उमेदवारांचा सूचक नाही म्हणून एक फॉर्म बाद केला. पण ते नियम असा आहे की सूचक नाही किंवा कुठलंही कागदपत्र नाही, ह्याच्यासाठी एक नियम आहे. त्यांनी एक नोटीस रितसर द्यायला पाहिजे
त्यांनी नोटीस दिली आहे, पण त्यांनी लिहिलेलं आहे की बी फॉर्म नाही आहे, पण बाकीच्या कुठल्या त्रुटी आहेत त्या काही कळवल्या नाहीत. आणि असं एक झालं, पुन्हा दुसरा प्रकार झाला, असं 4-5 प्रकार असेच झाले. एक तर एवढा सोपा विषय होता की बी फॉर्मला तर काहीच नाही, व्यवस्थित फॉर्म भरलेला होता, पण शपथपत्र जे ॲडव्होकेट वकील साहेब जे करतात त्या शपथपत्रावर वकील साहेबांना अशी जे रेग निरंक असल्यानंतर त्याप्रमाणे म्हणून अशी जी रेग असते ते कोणाही कागदपत्राला शासनाच्या असो किंवा लोकलच्या कोणी पण रेग मारतंय, ती रेग वळल्यामुळं सुद्धा फॉर्म कॅन्सल केलेला आहे. एवढं दबावाखाली प्रशासन काम करतंय. आम्हाला माहीत असल्यामुळं आम्ही तिथं लक्ष देऊन होतो. आणि विशेष म्हणल्यास आपल्याच कामाचं नाही, माझ्याच पक्षाचे म्हणून नाही, मी परळीमध्ये 2-3 वेगवेगळ्या पक्षाचे सुद्धा अपक्ष अध्यक्षाचा फॉर्म भरलेला, माझ्या विरोधात फॉर्म भरलेला असताना सुद्धा मी त्या व्यक्तीची बाजू मांडून त्याचा फॉर्म सक्षम हे करण्यासाठी, त्याचं तर फक्त शौचालयाचे प्रमाणपत्र नव्हतं, पण त्याला कुठली नोटीस न देता सगळे रिजेक्ट 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 असं मुजुरी. आणि आपण काय बोलायला गेलो तर ते आपल्यालाच प्रशासनाचा दाब आम्हाला व्यत्यय करायला येते. विषय असा होता की आम्हाला ज्यावेळेस बोलवलं होतं छाननीला, त्यावेळेस आमचे प्रश्न त्यांनी ऐकून घ्यायच्या ऐवजी मुजुरी भाषा आणि कुणाच तरी दबावाखाली हे काम करतात, आम्हाला प्रत्येक वेळेस माहिती आहे. पण इथून पुढे आम्हाला माहिती आहे यांना पाठ झालंय, यांचे झोळ्या भरलेल्या असतात ह्या अधिकारी लोकांच्या, वरून दाप असतंय. आपल्या इथं पालकमंत्री पहिले होते, आता मंत्री 2-2 मंत्री आहेत. आता ह्याच्यासाठी इथं दाप होणारच आहे, आमदार आहेत. इथं दापाखाली राजकारण 30 ते 35 वर्ष झालं आम्ही आमच्या डोळ्यात देखत आम्ही पाहिलेलं आहे. गेली लोकसभा विधानसभेला जे घडलं त्या पद्धतीनं आता इथून पुढे काही घडणार नाही. परळीची जनता आता खूप कंटाळी आहे ह्या असल्या ह्याला दादागिरीला आणि मुजोरीशाहीला. आणि प्रत्येक वेळेस जर आपलं मतदानाचा हक्क जर बोटाने आपल्या स्वतःच्या गुंडाच्या हाताने जर मतदान करीत असतील तर हे आम्ही जिल्हा प्रशासनाला सुद्धा विनंती करतो आणि कळवतो सुद्धा की ह्याच्या पुढून इथून पुढे परळीमध्ये असला विषय होणार नाही. जर झाला तर ही जनतेचा उद्रेक जर झाला तर खूप मोठं प्रकरण परळीमध्ये होऊ शकतं. ह्याची जिल्हा प्रशासनाने काळजी घ्यावी. ह्याच्यासाठी सुद्धा मी इलेक्शन कमिशनरला सुद्धा मी पत्र लिहिणार आहे. आता उद्या किंवा आज हे ईमेल झालेल्या गोष्टीचा ईमेल करणार आहे. आणि हे प्रशासन केवळ दापाखाली चालतं आहे. इथले जे कर्मचारी आहेत ते कंप्लीट गुलामीगिरी, यांचे ते फोन जर तपासले, यांना कुणाकुणाचे फोन येते मला ती लाईन माहिती आहे. हे डायरेक्ट फोन करत नाहीत, मध्ये मेडिटर ठेवलेला असतो, त्या मेडिटर मार्फत तिथं चालू असतं. काल सुद्धा एक मेडिटर, एक जिल्हा परिषदचा एक शिक्षक आहे, त्याच्या मार्फत सगळा खेळ चालू होता. आमदाराचा फोन किंवा मंत्र्याचा फोन त्याला येत होता आणि ते इथल्या प्रशासनाच्या किंवा इलेक्शनचे अधिकारी जे आहेत त्यांना ते मध्यंतरी मेडिटर करून ते सारखं कळवत होता. त्याचा उद्देश काय आहे इथं यायचा नगरपालिकेमध्ये एक शिक्षक कर्मचारी, तुम्हाला त्याच्या फोटो सहित तुम्हाला त्या व्हिडिओ ह्याच्यामध्ये दिसल, नगरपालिकेमध्ये इकडून तिकडे फिरायला किंवा कानात बोलायला. हे जे व्यक्ती आहे हे सगळं ह्या तहसीलदार असो किंवा डेप्टी कलेक्टर असो यांचा मेडिटर आहे, ते सारखा फिरण्यावर असते. तहसीलमध्ये सुद्धा त्याचे फुटेज बघा. हे सगळ्या प्रकारच्या तस्करीमध्ये ह्याचा मोठा हात आहे. आणि काल सुद्धा ते नगर परिषदमध्ये उभा होता. मला त्याचं नाव जर मी आता 2 मिनिटात सापडलं तर मी तुम्हाला लगेच त्याचं नाव सुद्धा जाहीर करतो. लोकसभेला विधानसभेला जे घडलं, व्हिडिओ समोर आले, सीसीटीव्ही फुटेज दिसतात मात्र ते बंद आहे, असे प्रकार समोर आले संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं. पुन्हा हे टाळण्यासाठी तुम्ही काय करणार? हे टाळण्यासाठीच जनता स्वतः हातात स्वतः लक्ष देणार आहे. म्हणूनच जनता मी जे केलेलं आहे बंड, त्याच्यामुळेच मला जनता पाठीशी आहे. जनता सुद्धा मी तेच सांगितलं की जिल्हा प्रशासनाला आम्ही कळवणार आहोत. जर हे जर करणार असेल तर परळीतली जनता सुद्धा त्यांना जशाल तसं उत्तर देईल. परळीमध्ये गुंडशाही आणि मजूरशाही आता इथून पुढे होऊ द्यायचे नाही असं ठरविलेलं आहे परळीतल्या जनतेनं. आमच्या रोज मिटिंग आणि बोलणं चालणं चालू आहे. आम्ही पोलिसाला सुद्धा विनंती करणार आहेत आणि जिल्हा प्रशासनाला सुद्धा विनंती करणार आहोत की या इथून पुढे असे प्रकार होऊ नयेत. त्यांनी जागोजागी प्रत्येक बूथ संवेदनशील परळीतला आहे. जरी करता 2-3 बूथ सांगत असले तरी मी त्या ह्याच्यामध्ये पहिल्यापासून पाहिलेलं आहे. प्रत्येक बूथ संवेदनशील आहे. प्रत्येक व्यक्ती परळीचा भयभीत आहे. प्रत्येक व्यापारी भयभीत आहे. कोणी सुद्धा बोलायला तयार नसते. पण मी ज्यावेळेस बंड करून बाहेर आलो त्यावेळेस लोकांचा सुटकेचा श्वास सुटला आहे. म्हणूनच माझ्या मागे ही जनता खंबीरपणे उभा आहे.
मात्र पाहायला गेलं तर एकीकडे आता निवडणुकाचा रणधुमाळी सुरू झालेली आहे, काही दिवसांनी प्रचार सुरू होईल. आता नाना तुमचं एकंदरीत पाहायला गेलं तर काय मुद्दे असणार प्रमुख मुद्दे? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.